सहकारी संस्थांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय सहकार. त्यांना काय बोलायचं असेल तर आता आपल्याला परत दोन लाईनी करायच्या आहेत. ज्यांचा सगळ्यांचा चहा पाणी झालेला असेल त्यांनी या परत बोलायचं असेल तर चेअरमन बोला. लोक होते त्यांनी पाठीमागे होते त्यांनी आता उभं राहायचं, बोर्ड घेऊन पुढे यायचं. आपले औरंगजेब साहेब यांनी नियोजन करावे. जय सहकार. या सहकार सप्ताहानिमित्त जी दिंडी काढलेली त्या दिंडीला मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि सहकार चळवळ ही खरी महाराष्ट्रातली चळवळ आहे आणि ह्या चळवळीच्या माध्यमातून आपण पूर्ण देशात गेलेलो आहे. सहकार खातं केंद्राने यावर्षी आता गेल्या वर्षी सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने सहकाराची दखल पूर्ण देशाने घेतलेली आहे आणि आपण सर्वांनी मिळून सहकार वाढवला पाहिजे, फुलवला पाहिजे. तळागाळातल्या पूर्ण लोकांकडे सहकाराचे विचार केले पाहिजेत. सहकारातून अनंत लोक उभे राहतात. सहकारातून सर्वसामान्य माणसांना न्याय मिळतो. आपल्या जिल्ह्यामधील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ असतील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम रोवली. बाळासाहेब भारदे असतील, त्यानंतर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ असतील यांनी जो सहकार आपल्यामध्ये रुजवलेला आहे, वाढवलेला आहे. आज आपण जर पाहिलं तर अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, सूतगिरणी असतील, पतसंस्था असतील, अनेक सोसायट्या असतील. या सहकारातून उभे राहून गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थानं मदत करतात आणि ही चळवळ वाढवण्यासाठी तुमची आणि माझी जबाबदारी आहे की आपण ती तळागाळातल्या लोकांपर्यंत या निमित्ताने पोहोचू. जय सहकार.